नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले सर्वांचे पुन्हा एकदा डबल अकॅडमी या ई लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सहर्ष स्वागत करतोय। या ठिकाणी आपण आज महिला व बाल विकास विभागीय परीक्षा म्हणजे सीडीपीओ डिपार्टमेंटल एक्झाम 2026 जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्याकरिता जे उमेदवार या ठिकाणी परीक्षेकरिता इच्छुक आहेत किंवा ज्यांनी अप्लाय केलेला आहे, ज्यांना 7 वर्षाचे कंप्लीट झालेले आहेत, ग्रामविकास विभाग असेल किंवा महिला बाल विकास WCD ICDS विभागाअंतर्गत जे काही कर्मचारी आहेत, अधिकारी आहेत, त्यांच्याकरिता एक सुवर्ण संधी चालून आलेली आहे। जे एक्झाम महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ऑफलाईन स्वरूपामध्ये 2 पेपर असणार आहेत, पेपर फर्स्ट, पेपर सेकंड। तर पेपर सेकंड मधील आपण संपूर्ण अभ्यासक्रम डिटेल टॉपिक लिस्ट या ठिकाणी तुमच्या समोर सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत। ते तुम्ही शेवटपर्यंत बघायचं आहे, जेणेकरून तुम्हाला अभ्यासाला एक वेगळी दिशा मिळणार आहे। नेमका अभ्यास कोणत्या पुस्तकातून करायचा आहे, याचे लेक्चर कसे होणार आहे, ती संपूर्ण माहिती आपण सांगणार आहोत। त्याकडे तुम्ही शेवटपर्यंत बघा। त्या अगोदर सीडीपीओ करिता आपण पेपर फर्स्ट असेल 200 मार्काचा किंवा पेपर सेकंड असेल 200 म्हणजे असे एकंदरीत 400 गुणांची आणि तुमची मुलाखतीची सुद्धा तयारी आपल्या डबल अकॅडमी पुणे या ठिकाणी करून घेणार आहोत। त्याच्याकरिता ऑनलाईन बॅच सर्व विषयासहित म्हणजे पेपर फर्स्ट मराठी, इंग्लिश, गणित, बुद्धिमत्ता, जीके असेल किंवा तुमचे कायदे असतील, मेजर ऍक्ट, मायनर ऍक्ट दोन्ही सुद्धा अगदी चांगल्या प्रकारे बेसिक पासून सुरुवात झालेली आहे। 10 जानेवारी 2026 म्हणजे अवघे 3च दिवस या ठिकाणी झालेले आहेत। तर ही बॅच तुम्हाला अगदी कमी शुल्कामध्ये म्हणजे ऑफर मध्ये 4000 रुपयामध्ये 6 मंथ करिता देत आहोत। तर या बॅचमध्ये तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण असेल, सर्व विषयांचे रेकॉर्डेड लेक्चर असतील, टेस्ट सिरीज ई-बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये आणि तुमच्या वेळेनुसार संध्याकाळी किंवा रात्रीच्या वेळेमध्ये लाईव्ह लेक्चर तुम्हाला पाहता येणार आहेत, तसे शेड्यूल आपण करणार आहोत। तर ही बॅच तुम्हाला जॉईन करण्याकरिता सीडीपीओ करिता 8010 45 77 60 या नंबरवरती नक्की कॉल करायचा आहे आणि बॅचला जॉईन व्हायचं आहे। तर आपला जास्तीचा वेळ न घेता या ठिकाणी आपण पाहणार आहोत पेपर सेकंड। नेमकं यामध्ये काय काय अंतर्भाव करण्यात आलेला आहे, कोणत्या कायद्याचा उल्लेख या ठिकाणी आपण करणार आहोत। पेपर क्रमांक 2 घटक दिलेले आहेत। भारताचे संविधान, सेवाविषयक बाबी, शिक्षणासंबंधित कलमे, ओके, आर्टिकलचा सुद्धा अनुभव या ठिकाणी आपल्याला अभ्यास करायचा आहे। तसेच संसद म्हणलं की सगळं झालं, त्यामध्ये राज्यसभा, लोकसभा, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान सगळ्यांचा अभ्यास इन डिटेल आपल्याला करणं अपेक्षित आहे। त्यानंतर विधिमंडळाचं कामकाज कसं चालतं, त्यासोबतच संसदेच्या वेगवेगळ्या समित्या आणि विधानमंडळाच्या वेगवेगळ्या समित्या, ज्या काही समित्या आहेत ते सुद्धा आपण बघणार आहोत। त्यामध्ये आता पेपर क्रमांक 2 मधला 2.1 नंबरचा जो पॉइंट आहे त्यामध्ये मेजर ऍक्ट तुमचे चालू झालेले आहेत। यामध्ये महाराष्ट्र नागरिक सेवा सर्वसाधारण नियम 1981, सेकंड आहे महाराष्ट्र नागरिक सेवा अपील शिस्त व अपील नियम 1979, थर्ड मध्ये दिलेला आहे महाराष्ट्र नागरिक सेवा वर्तणुकी संदर्भात जो नियम करण्यात आलेला आहे तो सुद्धा 1979 चा आहे। हे साल सुद्धा तुम्हाला पाठ करायचे, जेणेकरून तुम्हाला एकतर जोड्या लावायला किंवा फिलिंग द ब्लँक्स विचारले जाऊ शकते। म्हणजे तुम्हाला हा सिलेबस तोंड पाठ काय म्हणत आहे मी, तोंड पाठ असणं गरजेचं आहे। तर याची प्रिंट काढून घ्या, आपल्या स्टडी रूम मध्ये लावून घ्या आणि वारंवार जोपर्यंत तुमचा सिलेबस माहिती होणार नाही इन डिटेल तोपर्यंत तुम्हाला अभ्यासाची नवी दिशा मिळणार नाही। त्यासोबतच 4 नंबरचा सांगितलेला आहे महाराष्ट्र नागरिक सेवा पदग्रहण अवधी स्वेत्तर सेवा। त्यानंतर निलंबन काळातील प्रधाने हा सुद्धा 1981 चा आहे। त्यानंतर महाराष्ट्र नागरिक सेवा रजा नियम दिलेला आहे 1981 म्हणजे रजा संदर्भात, सुट्टी संदर्भात जे काही या ठिकाणी नियम केलेले आहेत ते सुद्धा। त्यानंतर आहे महाराष्ट्र नागरी सेवा वेतन नियम 1981। हे सगळे नियम आहेत, त्याचे कलम म्हणजे त्याला आपण आर्टिकल किंवा अनुच्छेद बोलूया। एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगूया की मेजर आणि मायनर ऍक्ट ज्या दिलेल्या आहेत, बाकी विषयामध्ये काही विचारता येईल, आउट ऑफ बॉक्स विचारता येतात प्रश्न, परंतु कायदा असा एक विषय आहे त्यामध्ये कायद्याच्या बाहेर जाता येत नाही। कोणताही व्यक्ती असेल, कितीही या कायद्याचा अभ्यास करणारा असेल, वकील असेल, तरी त्याला पुस्तकाच्या बाहेरचा या कायद्याच्या बाहेर प्रश्न विचारता येत नाही। तर त्याकरिता आपल्याला याचे कायदे अत्यंत तोंडपाठ तुमच्याकडून करून घेतले जाणार आहेत। तर यामध्ये 7व्या नंबरचा आहे महाराष्ट्र नागरिक सेवा निवृत्ती वेतन नियम 1982। त्यानंतर 8 नंबर आहे महाराष्ट्र नागरी अंशराशीकरण नियम 1984। 9 नंबर आहे महाराष्ट्र नागरिक सेवा प्रवास भत्ता, तुम्हाला जो प्रवास भत्ता दिला जातो डेली अलाउन्सेस 1959 चा। आणि त्यानंतर आहे विभागीय चौकशी नियम पुस्तिका 10व्या नंबरचा मेजर ऍक्ट आहे। हे झाले मेजर ऍक्ट। आणि पेपर फर्स्ट मध्ये तुम्हाला सांगितलं राज्य महिला बाल विकास आयोग असेल किंवा बाल हक्क संरक्षण आयोग असेल, आरटीआय असेल,
किंवा आरटीएस असेल. ओके, हे एकदम छोटे कायदे आहेत, परंतु आपल्याला याचं थोडं डिटेलमध्ये अभ्यास करायचा आहे, कारण ते 100 प्रश्न 200 गुण पेपर सेकंडला सुद्धा आहेत. तर दोन्ही पेपरचे एकत्रित मार्क विचारात घेऊन तुमचा कट ऑफ लागणार आहे फायनल मेन एक्झामचा. म्हणजे ह्याच एक्झामचा एकच एक्झाम असेल आणि त्यानंतर तुम्हाला मुलाखतीकरिता प्राचार्य बोलवण्यात येणार आहे. तर त्यानंतर आहे तिसऱ्या क्रमांकाचा विषय आहे आपल्याला महिला व बाल विकास विभागाअंतर्गत राबविण्यात येणं अंमलबजावणी करण्यात आलेले विविध कायदे आणि योजना बालकांशी संबंधित असतील किंवा महिलांशी संबंधित असतील, हे सगळे कायदे आपण या ठिकाणी तुमच्याकरिता घेणार आहोत. तर आपल्याला पुढे एक दिलेला आहे की महाराष्ट्र राज्य बाल न्याय मुलांची काळजी व संरक्षण नियम 2018 जो अपडेट का झालेला आहे नियम, ओके, ज्यामध्ये सुधारणा झालेली आहे, अमेंडमेंट बोलतो आपण त्याला, तो सुद्धा अपडेटेड नोट्स आपल्याकडे अवेलेबल आहेत. त्यानंतर 5वं आहे एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालयाअंतर्गत अंमलबजावणी येत असलेल्या म्हणजे आयसीडीएस इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट सर्व्हिसेस स्कीम, आयसीडीएसच्या ज्या काही स्कीम आहेत, जी काही पॉलिसी आहेत किंवा ज्या काही काय लॉ आहेत, हे सगळं आपल्याला अभ्यासायला आहे. तर तुम्ही या ठिकाणी बॅच जॉईन करायची आहे, जेणेकरून तुम्हाला इन डिटेलमध्ये पेपर फर्स्ट पेपर सेकंड याचा जो सिलेबस डिक्लेअर झालेला आहे तो सुद्धा अभ्यासायला मिळणार आहे. आणि नक्की या ठिकाणी मी तुम्हाला विश्वास देतोय की ज्या कर्मचारी आहेत गट क किंवा गट ब चे आहेत अधिकारी, त्या उमेदवारांना एक सांगू इच्छितो, या ठिकाणी पेपर फर्स्ट करिता मी स्वतः घेणार आहे. त्याचा चांगल्या प्रकारे अभ्यास माझा आहे. या ठिकाणी मी सुद्धा राज्यसेवा मेन्स किंवा PSI जे कायदे आम्हाला होते किंवा वेगळ्या CDPO ची जी डायरेक्ट एक्झाम झालेली आहे ती सुद्धा मेन्स दिलेली आहे, त्यामध्ये सुद्धा हेच कायदे होते. त्याचा चांगला अभ्यास झालेला आहे. आणि पेपर सेकंडला तुम्हाला सांगितल्याप्रमाणे प्रशासकीय अधिकारी या ठिकाणी आहेत डिपार्टमेंटचे, तो तुम्हाला सुद्धा त्यांचा निश्चितपणे फायदाच होणार आहे. तर कमी कालावधीमध्ये, कारण ते कोणत्याही क्षणी आपली ही परीक्षा जाहीर होऊ शकते, तर ती परीक्षा होण्यापूर्वी 3 ते 4 महिन्याचा अजून कालावधी आहे. त्याकरिता आपण 4000 रुपयामध्ये 6 मंथ करिता ही बॅच उपलब्ध करून देत आहोत तुम्हाला. सर्व विषयासहित कायदे वगैरे सगळ्या शासकीय संस्था, शासकीय नियम सर्व या ठिकाणी मेजर मायनर ऍक्ट घेतले जाणार आहेत. तर ही बॅच तुम्हाला जॉईन करण्याकरिता म्हणजे यामध्ये टेस्ट सिरीज, बुक नोट्स सगळं काही अवेलेबल आपण करून देणार आहोत. तर 80 10 45 77 60 या नंबरवरती तुम्हाला कॉल करायचा आहे आणि बॅचला जॉईन व्हायचं आहे. तर आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. आवडला असेल तर नक्की लाईक करा. आपण जर नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचं आहे. ओके, थँक्यू.